मी दीपाली नवीन व्हिडिओला खूप खूप मनापासून सुरुवात करते. नवीन विचार घेऊन आजचे. चला, खरंच माणसाचं वय कसं निघून जाते कधी कळतच नाही. 35-40च्या उंबरठ्यावर येऊन पोचतो, तरी पण मागे वळून पाहिलं तर असं असं वाटते की आता आता आयुष्य आपलं मागे पडलेलं आहे. आधीचे दिवस कसे संपले हे तर कधी कळतच नाही. आणि आयुष्य अशी गोष्ट आहे की ते अनुभवाचं, जगायचं, भरभरून जगायचं असं मला वाटते. 40 म्हणजे थांबायचं खरं तर वयच नाही. याच्या आधी आपण भरपूर दिवस कसे घातलेले आहे हे आपल्याला माहीत असते. लहान मुलं असताना घर आवरणे, पसारा आवरणे किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्याच्यात आपल्याला वेळ कमीच मिळत असतो. पण आता मात्र आपल्याकडे थोडा निवांत वेळ राहायला लागते, कारण मुलं मोठी झालेली असतात, मुलांना पंख फुटलेले असतात. मुलं आता शाळा, कॉलेज, क्लास याच्यात बाहेर जातात आणि आपल्यासाठी मिळतो तो रिकामा वेळ. त्या रिकाम्या वेळेचा आपण फायदा घेतलाच पाहिजे. स्वतःसाठी जगायला सुरुवात करण्याचं खरं तर हे 40-35चं वय. कारण याच्या आधी आपलं बरंच वेळ वाया गेलेली असते. वाया म्हणजे वाया म्हणता येणार नाही, पण आपली स्वतःसाठी जगायचं राहून गेलेलं असतं. म्हणून आता अनुभवाची शिदोरीसुद्धा आपल्यासोबत भरपूर असते. वयासोबत थोडं मनानंसुद्धा आता थोडं कडक झालेलं असतो. आत्मविश्वाससुद्धा भरपूर आलेला असते. म्हणून आता स्वतःसाठी जग तू तुझ्यासाठी, असं मला वाटते. भरपूर मागे काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. आपली स्वप्न होते काहीतरी ते राहून गेल्यासारखं वाटतं. म्हणून तुमची काहीही स्वप्न असेल तरी वेळ अजूनही निघून गेलेली नाही. कारण चांगल्या गोष्टीची वेळ जेव्हापासून सुरुवात करू तेव्हापासून सुरू होत असते. आणि ही वेळ खूप महत्त्वाची असते. जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करतो, स्वप्न छोटे असो का मोठे असो, जेव्हा ते सत्यात उतरतात ना, त्याचा आनंद खूप जास्त असतो. कारण वेळ ही कधी कोणावर कशी आणि कधी निघून जाईल हे कोणालाच कळत नाही. आणि मग शेवट असं वाटते आपल्याला, आपली जी स्वप्न होती ती खरंच राहूनच गेली. आपण काहीच केलेलंच नाही, म्हणून वेळ गेली नाही. उलट आता सुरुवात आहे तुमच्या स्वतःच्यासाठी जगण्याची, स्वतःचं आयुष्य परिपूर्ण बनवण्याची. तू आता तुझ्यासाठी जग, तुझ्यासाठी काहीतरी कर असं की ज्यानं तुझं मन प्रसन्न राहील. तू इतरांसाठी खूप काही केलेलं आहे, आता तुझ्यासाठी करण्याची ही योग्य वेळ आलेली आहे. जेव्हा वेळ चांगली येते तेव्हाच ती योग्य वेळ म्हणायची, जेव्हा सुरुवात होते. कारण उद्यावर गोष्टी ढकलल्यानं काहीच होत नाही. तुम्ही बऱ्याच ठिकाणी हे वाक्य ऐकलेलं असं एखाद्या दुकानात वगैरे, आज नगद कल उधार. म्हणजे त्यांना माहीत आहे उद्या तर काही येणार नाही. असंच म्हणजे उद्या आयुष्यात कधी येणार नाही. जे करायचं तू आज कर, आतापासून कर. आणि ठरव पक्क की आता मला हे करायचंच आहे. नको करू तू विचार की नवीन वर्षात मी हे काही संकल्प करेल. जेव्हा तुला वाटेल तेव्हापासून तू करू शकते. आणि आयुष्य हे सुंदर आहे हे स्वतःला समजून सांग आणि तुझे स्वप्न पूर्ण कर. ते कोणतेही असू शकतात, छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात ज्याच्यात तुला अनुभव आलेला आहे आणि आवडसुद्धा आहे. जसे काही तुला रांगोळीचा आवडत असेल तू रांगोळ्या काढ, तुला शिवणकाम आवडत असेल तू शिवणकाम कर, तुला बागकाम आवडत असेल तू बागकाम कर, तुला मेहंदी काम आवडत असेल तू ते कर. म्हणजे काही ना काही कर, रिकामं बसू नको. त्याच्यामध्ये तुझं मन रमतं, छान वाटते. अशा गोष्टी तू स्वतःसाठी नक्कीच कर. नाहीतर उद्या आयुष्य संपत येईल तेव्हा वाटेल की खरंच मला हे करायचं होतं आणि ते राहूनच गेलं. असं तुम्हालाही वाटत असेल ना ताईंनो, आजच नवीन सुरुवात करा. कारण असे काही कामं असतात ना जे केल्यानं मन थकत नाही. शरीर जरी कधी कधी थकते पण मन नाही थकत. आणि जोपर्यंत मन थकत नाही तोपर्यंत माणूस थकत नाही. कारण माणूस कामापेक्षा विचारानं थकतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण किती विचार मनामध्ये येतो, पण त्याच्याकडे आपले लक्ष आपण देतो तरी का? हे काम राहिलं, ते काम राहिलं, कुठेही गेलं तरी दूध येईल का, हे येईल का, पाणी आलेलं आहे. म्हणजे किती किती गोष्टी आपण विचार करत राहतो मनामध्ये. पण स्वतःसाठी कधी जगतो का? जाऊ द्या, दररोज तर कामं असतात, पण आज रविवार मी माझ्यासाठी वेळ काढणार आहे. सकाळी मी काय करते रविवारी, तरी सकाळी स्वयंपाक करते थोडा जास्त. संध्याकाळी मस्त निवांत आपल्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत जो वेळ राहते ना, तो खरंच मी टाईम मला तो पण वाटते. आणि बागेमधला वेळ तर मी सकाळ, संध्याकाळ, दुपार दिवसातून 2 तास देत असते. आणि इतकं छान वाटते मला याच्यामध्ये की काही कोणाची गरज पडत नाही. कोणत्या छंद म्हणजे इतका हा माझ्या जवळचा छंद झालेला आहे ना, की या गोष्टीमध्ये असलेले मला कोणाचीही गरज पडत नाही आजूबाजूनं. मी याच्यामध्ये दिवसभर रमू शकते. माझे याच्यात कामं करू शकते. म्हणजे असं केल्याने एकटेपणाही येत नाही आणि बोर किंवा अशा गोष्टी तर मनातसुद्धा येत नाही. कारण हा वेळच मला पुरत नाही असं मला वाटते. म्हणून तू आता 40 तुझ्या उंबरठ्यावर असशील तर तू तुझ्यासाठी जगायला शिक ताईंनो.
आणि आता तरी तुला वेळेची किंमत कळली असेल असं मी म्हणते. आणि वेळ ही खूप अनमोल गोष्ट आहे, जी ती गेल्यावरच माणसाला कळते. जेव्हा हातात असते तेव्हा मात्र काही नाही. 2 दिवसचे व्हिडिओ इतकं भरपूर काम केलेलं आहे ना, ते छोटे व्हिडिओ घेते. आता मी आहे ना, हे व्हिडिओ माझे कमीच बनवणं होऊन राहिलं, कारण मी ठरवलेलं आहे मला ज्याच्यात मन रमते ते जास्त करायचं आणि झाले तेव्हा व्हिडिओ टाकायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मात्र तशा कमेंट करा, म्हणजे मलाही छान वाटेल. माझं कामात अजून महत्त्व माझं वाढेल, कारण माझं ते हे काम मी सोडणार नाही. कारण कामात सातत्य असल्यानं त्या कामाची जास्त ओढ लागते. म्हणून म्हणतात ना, एखादं काम जर तुम्हाला करायचं असेल ना, ते 21 दिवस त्याचे प्रयत्न करा, म्हणजे ती आपल्याला सवय लागते असं म्हटलेलं आहे. कारण ती गोष्ट खरंच खरी आहे. कारण पहिले 2-3 दिवस आहे ना, खूप कंटाळा येते, पण नंतर आपण जेव्हा ते काम करतो ना, त्याचे आपल्या दिनचर्याचा भाग होते, त्यांची सवय आपल्याला लागते. त्याच्यामुळे कंटाळा येत नाही. असं करू नका. कधी काय होते, आपण 2 दिवस काम करते, तिसऱ्या दिवशी आपल्याला कंटाळा येते. कंटाळा येणारच आहे, पण त्या दिवशी नका करू ना, पण दुसऱ्या दिवशी परत सुरुवात करा. असं तुम्ही म्हणू नका स्वतःला की मला माझ्याच्यानं काहीच होत नाही, मी काहीच करू शकत नाही. तुम्ही स्वतःला असं सांगा की आज जाऊ द्या, आज मी आराम केला ना, उद्या अजून भरपूर जोमाने कामाला लागेल आणि माझा छंद जोपासेल. असं केल्यामुळे तुम्हाला हार मनामध्ये येणार नाही. कारण आपण माणूस कामापेक्षा विचाराने जास्त लवकर थकतो. तुम्ही बघा, आता एखाद्या दिवशी तुम्ही सकाळी विचार करा, आज मला बोर वाटते, आज मला करमत नाही, आज मला चांगलंच नाही वाटत, तर तुम्हाला कसं वाटते? तुमचं काहीच करायची इच्छा होत नाही. त्याच्या विरुद्ध तुम्ही असा विचार करा, आज मला खरंच खूप छान वाटत आहे, आज खूप प्रसन्न वाटत आहे, आज मला आहे ना खूप माझे लवकर कामं होणार आहे, असा विचार करा आणि सुरुवातीलाच चांगल्या कामाला लागा. जे तुम्हाला महत्त्वाचे आहे, तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे त्याची यादी करा. सर्वांना सर्वात महत्त्वाचं असते आपल्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी स्वयंपाक करणे किंवा त्यांना खाऊ-पिऊ घालणे, मुलं स्कूलमध्ये जात असेल त्यांचं करणे. नंतर आपल्याकडे असते दिवसभर वेळ, आणि प्रत्येकाकडे वेळ तर सारखाच असते, पण कोणी बघितलं ना आपण कुठं पोचते, कारण त्यांना वेळेचं महत्त्व समजलेलं असते, आणि कोणी तिथेच राहते, कारण तो वेळ कुठे ना कुठेतरी वाया घालवत असते आणि ते त्या व्यक्तीलासुद्धा कळत नाही. कारण बऱ्याचदा असं होते की त्या दिवशी मग आपल्याला झोपताना असं वाटते की खरंच मी आज काहीच केलं नाही. काल मला वरची घरांची थोडी साफसफाई करायची होती, मी उद्यावर ढकलायची, आणि जेव्हा ते केलं ना तेव्हा इतकं प्रसन्न वाटलं. कारण जेव्हा घरात गर्दी असते ना, तेव्हा आपल्या डोक्यात आणि मनात गर्दी असते, कारण आपल्या मनात कुठंतरी असते, हो मी ते केलंच नाही, माझं ते राहून गेलेलं आहे, आणि तसं गिल्ट आपल्याला येत असते. पण जेव्हा ते कामं आपण मनापासून आनंदाने करतो ना, आणि त्याच्यानंतर त्याचे समाधान बघा तुम्ही, इतकं समाधान होते ना, मी ते तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये. हे तर तुम्हाला सगळ्याच ताईंना माहीत असेल म्हणा, कारण सगळ्यांचे हेच कामं असतात. आणि बाहेर जॉब करणाऱ्या त्या ताईंचं पण खूप राहते, घरातलंही करा, बाहेरचंही करा, कारण कामं कोणालाच सुटले नाही. पण त्यांना रविवार म्हटलं की खूप छान वाटते, कारण एक दिवसच असते रविवारी की त्या दिवशी त्या मनासारखं जगू शकतात, आराम करू शकतात. आणि आपल्याला काय वाटतं गृहिणीला की मी घरातच आहे, पण घरात आहे म्हणजे पण तुम्ही सर्वांना मदत करत आहे ना. घरात असणं म्हणजे काही चुकीचं नाही. तुम्ही घरात असता म्हणून सगळे घराच्या बाहेर वेळेवर जाऊ शकतात. तुम्ही घरात असाल म्हणून सर्वांना चांगलं खायला मिळते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हीच करत असता आणि तुम्ही घरातच आहे असं म्हणू नका स्वतःला. उलट म्हणा, मी खूप काही करते आणि करू शकते. फक्त एक गोष्ट करू शकता तुम्ही, की स्वतःसाठी वेळ नक्की काढा. जसं मी सांगते, छंद जोपासा, तुमचे स्वप्न पूर्ण करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला मात्र लाईक, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद सर्वांचे.